असं कोणीच नसेल की ज्याने आयुष्यात कधी चूक केली नसेल. सगळं चुकत असतात. त्या चुकांमधून शिकण्यासारखं असतं. माहितीये का, आपण केलेली चूक ना आपल्याला लवकर लक्षात येत नाही. इतरांनी केलेली चूक ही पटकन आपल्या लक्षात येते. कारण लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की कोण कुठे चुकत आहे हे ना आपल्याला लगेच कळतं. आपण पटकन दुसऱ्याकडे बोट दाखवतो. दुसऱ्याकडे बोट दाखवताना हे आपल्या लक्षात येत नाही की राहिलेली ही तर बोट हे आपल्याकडे असतात. आपणही चुकतो. पण बघा, चूक ना ही दुरुस्त करता येते. काही चुका दुरुस्त करता येत नाही. एकच चूक वारंवार होत असेल तर ती चूक नसते, तो कधी कधी अपराध असू शकतो. आणि मग त्या अपराधाला इमोशन्स मध्ये क्षमा नसते. तुमची ही ना चूक ठरवते की तुम्हाला क्षमा मिळेल की नाही. तुमची ओढून घेतलेली जबाबदारी जितकी मोठी असेल ती चूक तितकीच मोठी असते. पेन्सिलने केलेल्या चुकांना खोडता येतात, त्याचे पडसाद उमटतात, पण लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात, त्या तितक्या दिसत नाही. पेनाने केलेली चूक त्यावर तुम्ही कितीही व्हाईटनर लावला तरी ती स्पष्टपणे ओळखून येते. असंच असतं जेव्हा तुम्ही अशा पोझिशनवर असता की तुम्ही केलेली चूक ही लोकांना खूप मोठी चूक वाटत असते. कदाचित ती मोठी चूक असू सुद्धा शकते. आणि ही जर चूक घडते ना, मग त्याआधी तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी केलेल्या असल्या तरी सुद्धा त्याला काहीच अर्थ उरत नाही. आणि हीच चूक सगळ्यांच्या लक्षात राहते. म्हणून वागताना बोलताना आपल्याला काळजीपूर्वक वागायचं आहे. चुका होणार नाही याची खबरदारी घ्यायची.